हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? बहुत बढ़िया बच्चा, बहुत ही बेहतरीन, है ना? चलो आज हम लोग देखने वाले हैं जो कल हम लोगों ने टेस्ट लिया था ना, ओके? आय थिंक एलसीएम एचसीएफ लसावी आणि मसावीवर जे काही आपण प्रश्न दिलं होतं काल टेस्टच्या स्वरूपामध्ये, त्याचं उत्तर किती आहे, कसं आहे, कोणते आहे, या सगळ्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तो क्या आप लोग रेडी हो? चलो बच्चा, बहुत बेहतर, बहुत बढ़िया, है ना? चलो तो स्टार्ट करते हैं बिना देरी किए। चलो, मेरा नाम है राज बच्चा और आप सभी का मैं वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब चैनल पे जिसका नाम है कीप गोइंग बाय राज। ओके, तो चलो स्टार्ट करते हैं। अगर सपोज कोई भी नया बच्चा अगर हमें देख रहा होगा, हमारे चैनल को पसंद कर रहा होगा, हमारे वीडियो अच्छे लग रहे होंगे, तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर ले। ओके, तो चलो स्टार्ट करते हैं। पहला एग्जाम्पल देखो बच्चा, क्या था पहला एग्जाम्पल? पहला एग्जाम्पल म्हणते 4, 9 आणि 12चे सर्वात कमी सामान्य गुण शोधा। आता सर्वात कमी सामान्य गुण म्हणजे काय झालं? लसावी. त्यांनी असं म्हटलं का लसावी सांगा म्हणून? असे होकटेच दिमाग खराब करतात ते. समझ रहे बात को? ठीक आहे. शब्दामध्ये असं तुम्हाला गुंतवून टाकतात की तुम्ही खरं मध्येच त्याचं उत्तर सोडून देता. नाही बाबा, आपल्याला काही येत नाही. आम्हाला लसावी, हा लसावी येते का रे? हो सर येते. भैया तर मग सर्वात कमी सामान्य गुण म्हणजे का हो? झाला ना? कमीत कमी म्हणजे लसावीच होते. जास्तीत जास्त म्हणजे मसावी होते. समजला ना? तोच आहे, तोच आहे. ठीक आहे, तर चला लसावी काढायची. आता लसावी काढणं बहुत मोठी गोष्ट आहे का आपल्यासाठी? आता लसावीचे दोन पद्धत मी तुम्हाला सांगितलं होतं, एक फॅक्टर वाले आणि एक लॉन्ग वालं, है ना? डिवीजन के हिसाब से वाली, है ना? तो देखो 4, 9 आणि 12, इसको छोटू कर लेते अपन. चल, तर याची काय काढायची आपल्याला? डायरेक्ट लसावी काढून टाकायची. चला 2 2 जा 2, काहीच नाही. 2 किती जा? 6 जा. 2 किती जा? 1 जा. काहीच नाही. 2 3 जा. चला हा किती? 3 1 आणि 3 3 जा आणि 3 1 जा. झाला हा प्राइम नंबर. चला सी करून टाका. काय करून टाका? सी. तर देअर फॉर क्या होगा? लसावी काय होणार त्याची? 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3. 2 2 जा आणि 3 3 जा. 4 9 जा किती? 36 तुमचा उत्तर बच्चा. ओके, चलो नेक्स्ट एग्जाम्पल क्लिक करके रख दो. बी आंसर है इसका. ठीक है, चेंज मत कर देना. एक काम करो, अपना अपना रजिस्टर दूसरे को दे दो जल्दी. ठीक है, तो देखो अभी काय म्हणते प्रश्न नेक्स्ट वाला की सर्वात लहान 3 अंकी संख्या जे 3 ने पण, 4 ने पण, 6 ने पण आणि 8 ने पण पूर्ण भाग जाते म्हणते. काय जाते म्हणते? पूर्ण भाग जाते. तर सगळ्यात आधी पहिले याची काय काढून टाकायची? लसावी काढायची. काय काढायची? लसावी. असं असलं तर कधी पण एकदा लसावी काढून टाकायची. लसावी काढा. 3 4 6 8. ठीक है, चलो इसका डायरेक्ट मेथड भी बताऊंगा मैं लसावी निकालने की. ठीक है, चलो काय? 3 1 3 काहीच नाही. 3 किती? दुर्री आणि हा किती? 8. जसंच तसं. चला आता 2 ने जातो. 2 1 जा 2 2 जा 2 1 जा आणि 2 4 जा. पुन्हा 2 ने जाते. 2 1 जा 2 1 जा 2 1 जा 2 2 जा. हा प्राइम नंबर मूळ संख्या म्हणजे सी करून टाका. तर 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे किती? 3 दुने 6 4 जा 24. सर उत्तरच नाही आला ना जी. ते दिसत ना बया. त्यानं का म्हणलं? अशी सर्वात लहान 3 अंकी संख्या सांगा म्हणते जी 3 4 6 आणि 8 ने पूर्ण भाग जाणार यापैकी. तर मग काय करावं लागेल आता? हे जे कोणते पण 3 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणत्या राहते? तुम्ही सांगा. 3 अंकी सर्वात लहान, 3 अंकी सर्वात लहान कोणती संख्या राहते? 100. तर या 100 ला 24 ने डिवाइड करायचं. काय करायचा? 24 ने डिवाइड. आता मला सांग, आता जनरली काय करते बघा, लक्षात ठेवा. पूर्ण भाग जातो 3 अंकी संख्या म्हणत आहे ना तो. तर 24च्या फाड्यामध्ये मला एक गोष्ट सांग. 24 तू अगर सपोज 4 करशील, 4 4 4 जा 16, 4 2 जा 8 आणि तो 96 झालं ना रे. पूर्ण भाग जात आहे का हा? म्हणजे 100 ही संख्या पूर्ण भाग जात नाहीये. म्हणजे 100 नंतर भाग जाणार नाही एवढा पक्का झाला. 3 अंकी संख्या आहे तर. ठीक आहे, नाही तर तुम्ही इथूनही बघू शकत होता की 24 ला भाग जाणारी संख्या कोणती, पण तितकं टाइमपास होतोय आपला. इतका टाइमपास होतो. ठीक आहे, डायरेक्ट काय 3 अंकी संख्या पकडायची. किती आहे? 100. पण भाग जात आहे का? नाही. तर 24 जेव्हा करता तेव्हा 96 येते. पूर्ण भाग जात
नाही. 4 उरत आहे. पूर्ण भाग जात आहे का? नाही. तर 24च्या फाळ्यामध्ये कोणत्या संख्येमध्ये 3 अंकी संख्या येतो ते बघा फक्त. 24च्या फाळ्यामध्ये. तर काय कराल? पंचे करून पहा बरं. 24 पाची 5 20 आणि 5 दुने 10 आणि 2 12 म्हणजे एकमेव 3 अंकी सुरुवातीची पहिली कोणती संख्या आहे? 120, जे या 3 ने 4 ने 6 ने आणि 8 ने पूर्ण भाग जाते. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, भागाकार करत असताना जर तुम्ही काय कराल, इथे अगर सपोज छोटी संख्या घेणार तर हा तुमचं उत्तर राहणार नाही, कारण की त्याला काय पाहिजे? 3 अंकी संख्या. आणि हे किती झाली? 2 अंकी संख्या. म्हणून 24 काय करायचं? एक संख्या समोर म्हणजे पाची करायचं म्हणजे 120. हे 120च संख्या पूर्णपणे भाग जाते ना 24च्या फाळ्यात. म्हणून काय तुमचं उत्तर 120. क्या ये बात क्लियर है हुई? म्हणजे तुमचं उत्तर सी आहे बच्चा यामधला. क्या ये बात क्लियर हुई सभी को? चलो नेक्स्ट प्रश्न. 12 आणि 45च्या लसावी 600 पेक्षा कितीने कमी आहे? काय म्हणते? 12 आणि 45 ची लसावी. मला एक गोष्ट सांग, 12 आणि 45 याची लसावी काढणी बहुत मोठी गोष्ट आहे का आपल्याला? चला 3 चौ 3 एका 3 पाची. समजला? समजला का? चलो अब सर कोणाच नाही होते का? याची लसावी कशी काढाल? पाय आता हे एकामेकाच्या फाळ्यामध्ये कोणाच्याच फाळ्यामध्ये येत नाहीत ना रे. नाही 4च्या फाळ्यामधला कुठला आकडा 15 मध्ये येतोय? नाही 15 मधला कुठला आकडा 4 मध्ये येतो? येत आहे का? बस सी करून टाका ना. सी कैसे? अरे हाँ सच में. अब मेरे को एक बात बताओ, जैसे अभी यहाँ से 2 से करोगे तो 2 किती, हा किती होते पाय? हा किती होणार? 2 2 जा. हा 15 जसं तसंच राहील. त्याच्यानंतर हा 2 1 जा. हा 15 जसं तसंच राहील. हा 3 5 जा. हा 5 जसं तसंच राहील. आणि 5 1 जा. म्हणजे हे गोष्ट तर हेच येणार आहे ना. त्याला इतका टाइमपास करत बसून का आपण? म्हणा नको म्हणा, राहू दे, थांबा. एक चीज क्या याद रखोगे बच्चा, की अगर सपोज ही संख्या या फाळ्यामध्ये येतच नाही कुठल्याच, ठीक आहे, 2च्या फाळ्यामध्ये 4 किंवा 15 येतात का? नाही. 4 येते पण 15 येते का? दोन्ही संख्या आल्या पाहिजे बरं. कोणती संख्या आल्या पाहिजे? दोन्ही. आता काय? 3 गुणिला 4 गुणिला 15 म्हणजे 15 60 आणि साइन तिरी 180 म्हणजे 180 काय आहे तुमची? लसावी आहे. काय आहे तुमची? लसावी आहे. पण तो तुमचं उत्तर नाही आहे. 180 तुमचं उत्तर नाही आहे. पर्याय तुमचे डोळे फ्यूज करावसाठी बरोबर देतात ते. 180 उत्तर आहे का? नाही आहे. उत्तर काय आहे? त्याचं म्हणणं असं आहे की 12 आणि 45 ची जे काही लसावी निघेल ते 600 पेक्षा कितीने कमी आहे? म्हणजे 600 मधून 180 फक्त मायनस करा. 10तून 8 गेले 2 आणि हा 6तून 1 गेला 4 म्हणजे 420 तुमचं उत्तर राहणार बच्चा. सी. बघा बहुत से मुलांनी काय टिक केलं असेल माहित आहे? 180. पण तो लसावी आहे रे. प्रश्नाला समजा. प्रश्न जितकं छान समजाल उत्तर तितके बरोबर येतील. समझलं का? ठीक है ना? तो चलो मेरे को कमेंट करके जरूर बताना सर मेरी इसमें गलती हुई थी करके. वीडियो को पॉज कर लेना और मेरे को बताना सर मेरी सच में इसी में गलती हुई थी. देखता ईमानदारी से कौन बताता मुझे करके. ठीक है? चलो देखो ग्रुप में बोलता हूँ वहां पे, क्योंकि वहां पे उतने बड़े पब्लिक के सामने अगर सपोज आप खुद को मतलब गलत ठहराते हो, ये बहुत बड़ी बात है. खुद को गलत ठहराना ये भी अपने आप में बहुत बड़ी बात है बच्चा. ठीक है? चलो नेक्स्ट, वो भी दूसरों के सामने. चलो नेक्स्ट. खालीलपैकी कोणती संख्या 3, 6, 8 आणि 12 ने भागता येईल? डिडिंग डिंग डिडिंग डिंग डिडिंग डिंग डिडिंग डिंग. अरे यामध्ये काय कर, अरे खालीलपैकी कोणती संख्या 3, 6, 8 आणि 12 ने भागता येईल म्हणजे काय? अशी एकमेव संख्या तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे जी 3 ने पण 6 ने पण 8 ने पण आणि 12 ने पण भाग जाते, म्हणजे लसावीच ना. मग नाही का लसावी काढायची कोणाची रे? 3, 6, 8 आणि 12. चला कस रे? 3 1 3, 3 दुने 6, का जाना 3 च 12. चलो 2 1 4 2 आणि 2 2 1 म्हणजे सी करा. आता सी करायला मोकळे तुम्ही. तर चला म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 3 दुने, अरे 24 नाही का? 2 2 जा 2 म्हणजे किती? 8 आणि 8 3 जा किती? 24. आहा समजे, म्हणजे उत्तर तुमचा 24. ठीक आहे? आणि तोंडी पण तुम्ही करू शकता.
असे बघा बघा बघा, लक्ष दे. तोंडी पण करू शकता काय की 3 ने कोणती संख्या भाग, हे तर जातच नाही, हेही जात नाही. आता राहिले हे दोन संख्या, ठीक आहे. 6 ने हा जातो, हाही जातो. 8 ने हा नाही जात, म्हणजे हा गेला, म्हणजे कोण उरला, समजलं का. डायरेक्ट पण करू शकता, मर्जी तुमची. नाहीतर अगर सपोज नाही आठवला तर लसावी करून टाकावच्या. नाही तर सन्न पिक दन्न ॲव्हरेज कोणाला कोण भाग जाते, कोणाला कोण भाग जाते, पायाचा टुकुर टुकुर आणि तो उत्तर टाकून द्यायचा. समजला का समजला का. तोंडी पण सांगितलं आणि सॉल्व पण करून सांगितलं. आता मर्जी तुमची, मी काहून सांगू, मी नाही सांगणार हा. मायके बताओ मायके बताओ. ठीक है बच्चा, चलो ध्यान दे. अब नेक्स्ट प्रश्न, डिंग डिंग. सर्वात कमी संख्या शोधा ज्यातून 8 वजा केल्यावर उरलेली संख्या 15, 20 आणि 24 ने पूर्ण भाग जातो. का करायची जी, काही नाही. सर्वात कमी संख्या शोधणे म्हणजे, कमी संख्या म्हणजे काय असते, लसावी, एलसीएम. पहिले एलसीएम काढून टाकू आम्ही. 15, 20, 24 याची लसावी कशी काढायची जी, आम्ही मला समजून नाही राहिला. कोई टेंशन लेने का नाही. चलो, सगळ्यात मेन कशाने भाग जात आहे रे हा, पूर्ण तीनही संख्या कोणाने भाग जातात का, तीनही संख्या रे. तर चला 3 ने कर, 2 जर जात असतील, 3 पाची, 3 नाही जात, 3 आठा 24, मग 5च्या फाड्यामध्ये जाते, 5चा 1 आणि हा 5 आणि हा जात नाही. चल डायरेक्ट 4 ना करू नका. 4 1 आणि 4 2 ऍड, दिमाग खराब सी करा. आता 3 गुणीला का होगा तो 5 हो ना, 5 हा 5 आहे बरं. आता 4 लिहा, 4 × 2. चला बघा, 3 × 12 आणि 5 दुने 10, तर 12 10 120. तुम्ही कधी कधी इथे उत्तर राहते बरं हो, पर्याय 120. तुम्ही मोठे खुश होता आणि उत्तर टिकून बयाऊ. त्यानं का म्हणलं, अशी कमीत कमी संख्या शोधा ज्यामधून 8 वजा केल्या असतात. ठीक आहे, या संख्यांनी पूर्णपणे भाग जाईल. यामधून 8 वजा नको करजा. जेव्हा वजा म्हणते तेव्हा का करायचा, 120 मध्ये प्लस करून टाकायचा, म्हणजे 128. तर हे 128 अशी एकमेव संख्या आहे ज्यामधून तुम्ही 8 वजा कराल तर ते तुम्हाला 120 भेटेल, जे की 15 ने पण, 20 ने पण आणि 24 ने पण भाग जाणार. समजला का तुम्हाला, सब पहले समझ में आया क्या. चलो गुड बच्चा, क्लियर हुआ कि एक बार बताना नहीं है. ठीक है, चलो बच्चा नेक्स्ट प्रश्न. 950 आणि 1050 मधील संख्या सांगा जी 18, 21 आणि 24 ने भाग जाणार म्हणते. सिंचान समझ में आया सभी को, सिंचान समझे. हाँ देखो देखो, 950 आणि मैं कैसे करूं सर, मेरे को समझ में नहीं आ रहा, कैसे करूं. कुछ नहीं, टेंशन नहीं लेना. 950 है ना, 1050 है ना, तो इसका क्या करते अपन, कुछ तो भी करते. क्या करते बघा, यामधलं फक्त प्रकार समजा. त्याचं म्हणणं असं आहे की या 950 पासून तर 1050 मधील, गुडिया यांच्या मधीलच म्हणते संख्या आपल्याला आयडेंटिफाय करणे आहे, जे 18 ने 21 ने आणि 24. सगळ्यात आधी लसावी काढून टाकायची, 18 ची, 21 ची आणि 24 ची. चल कशाने जाते, 3 ने जाते, सक साती आठी, सक 7, अरे 3 सक 18, 3 7 21, 3 8 24. आता 2 ने जाते, 2 3 7 4. आता हे प्राइम आहे, हाही प्राइम आहे, हा नसल तर का फरक पडते का. चला हे तर याच्या फाड्यामध्ये येतच नाही, डायरेक्ट सी करून टाका ना, का फरक पडते. चला, तिर्री दुर्री तिर्री साती 4. समजला का. तर चला, 2 4 जा 8, 3 3 जा 9 आणि हा बिचारा 7. 9 8 जा 72 into 7, 7 to the 14, 7 7 जा 49 आणि 50. सर 504 जी माझं उत्तर. सर माझं उत्तर नाही आला जी, का करू मी. 504, 504 950 आणि 1050 च्या मधात येते का, नाही. तर या 504 ला डबल केलं, तो डबल कर दिया तो 504 को मैं डबल करता, 2 4 जा 8, 2 0 जा 0 आणि 2 5 जा 10, म्हणजे 1008 ही संख्या आहे जे 950 आणि 1050 च्या 950 च्या. समझ में आया बच्चा.
ती एकमेव अशी संख्या आहे कोणती तर 1008. जर 504 नसेल ना ग, जर 504 नाही वाटत आहे तुम्हाला तर कोणतं करायचं, त्याच्या डबल करा. कारण की 504 950 कमी आहे ना, त्याला मोठं करण्यासाठी 2 गुणाकार करून टाका, काम खतम. समजलं का? समजला का? सगळ्यांना क्लिअर है? ठीक आहे. तर जर ही वाली संख्या जर 18 ने 21 ने आणि 24 ने भाग जात असेल तर ही पण संख्या 18 ने आणि 21 ने आणि 24 ने भाग जाणार की नाही जाणार? दुप्पटच केलं ना मी त्याचं. म्हणजे उत्तर काय माझं सी. क्या ये बात क्लिअर हुई? नेक्स्ट प्रश्न बच्चा. सर्वात कमी संख्या सांगा म्हणतोय ज्याला 18, 25 आणि 27 ने भागल्यावर अनुक्रमे 10, 17 आणि 19 उरतात म्हणते. समजलं का? म्हणजे सर्वात कमी म्हणजे 18, 25 आणि 27. समजलं नाही? आता हे 10, 17 आणि 19 उरल्या पाहिजे म्हणते तर पहिलेच मायनस करून टाका. उरल्या पाहिजे मी सांगितलं होतं ना, उरणे म्हणजे रिमाइंडर राहायला पाहिजे. उरल्या पाहिजे तर पहिलेच मायनस करून टाका ना का त्याच्यातून. का मायनस करावं लागेल? अनुक्रमे म्हणजे 10 इथून, इथून 17, इथून 19. चल 18तून 10 गेले किती? 25 मधून गेले किती? 27 मधून गेले किती? 8. सगळ्याच ठिकाणातून काय भेटले तुम्हाला? 8. क्या ये बात पकड़ में आई क्या? क्या ये बात पकड़ में आई क्या? ठीक है. चलो मेरे को एक बात बताओ सीधा सीधा. अब आता तुम्ही फक्त याची लसावी काढा. कशाची? लसावी. कोणाची लसावी काढायची? 18, 25 आणि 27. क्या ये बात क्लिअर हुई? तर हा 18, 25 आणि 27. चला लसावी कसं काढणार आहे आपण? चला चालू कर. 3च्या फळ्यात येते 3 6 जा और 25 नहीं आता. 3 9 जा. ठीक आहे. पुन्हा 3 येते 3 दुने 25 जसं तसं आणि हा तिर्री. आता हे हाई मूळ संख्या, हे मूळ संख्या याला काय नसली किंवा नसली तरी काय फरक पडते का? 25. ठीक आहे. कारण की 5 ने 5 तेच बनणार म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. डापरा पाक से सी करून टाका. चला 3 into 3 into 2 into 25 into तिर्री. आता 2 into 25 किती होतात? 50. आता 3 तिरी 9 आणि 9 तिरी 3 का क्यूब कितना? 27. चला 27 गुणीला 50 करणे आहे. काही टेन्शन आहे का आम्हाला? नाही. चला 5 7 35. 5 दुने 13 आणि 1 शून्य. क्या ये बात पकड़ में आई क्या? म्हणजे 13 से 50 इथं तुम्हाला वाटत असेल की तुमचं उत्तर आहे, पण हा तुम्ही गलत होऊन जाणार. हा तुम्ही गलत राहणार. समजलं का? 8 उरल्या पाहिजे म्हणते ना का? याच्यातून तुम्ही डिवाइड कराल या संख्येनं तर 8 नाही उरणार, 0 उरणार. तर 8 उरल्या पाहिजे. जे रिमाइंडर 8 पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? 13 से 50 मधून 8 वजा करावं लागेल. हे 8 हेच उरलं पाहिजे म्हणते ना. सॉरी उरलं हा पाहिजे होता आपल्याला. 10, 17 आणि 19 उरल्या पाहिजे होता. तर तुम्हाला 8 राहायला पाहिजे ना. सीधा सीधा अगर सपोज तुम्ही 8 मायनस कराल म्हणजे 13 से 50 मधून जर तुम्ही 8 मायनस कराल तर या संख्या उरतील तुमच्या. कोणत्या? 10, 17 आणि 19. क्लिअर आहे बच्चा? म्हणूनच मी त्याला आधी मायनस केलं. ठीक आहे. तर सांगा किती उरणार रे? 13 से 42 तुमचा उत्तर राहणार. क्लियर है? क्लियर है बच्चा? ठीक है. अब देखना आपका किसका किसका आंसर है, मेरे को कमेंट में जरूर बताना इसका किसका, क्योंकि ये ही एग्जाम्पल बहुत इंपॉर्टेंट है. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? ठीक है. ठीक है बच्चा, क्या ये बात क्लियर हुई सभी को? नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं. चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखते. सर्वात मोठी 4 अंकी संख्या सांगा म्हणते जी 4, 6, 10 आणि 15 ने भागल्यावर प्रत्येकी बाकी 3 उरेल म्हणते. किती उरेल म्हणते? प्रत्येकी बाकी 3 उरेल. तर मला सांग सगळ्यात आधी काय करायचं? 4, 6, 10 आणि 15 ची लसावी काढायची. चल पाय 4, 6, 10 आणि 15. पाय लसावी कसे काढतो आपण? रप रप. पाय रे चांड्रिया. तीनही संख्या नाही जात आहेत. चारही संख्या 2 तर जात आहेत ना. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 5 जा 10, 15 का जाणं. मग 5 नी जाणार, 3 नी पण जाते. तुमची इच्छा. कोणाला ठेवू? 5 घे. 2 3 5 1 5 तिर्री. मग काय नाही जाते नाही का? 3 3 दुर्री 3 1 3 1. समजला का? आता रपाट से मतलब काय होणार रे? 2 5 3 2. 2 5 जा 3 दुने म्हणजे समजला का? हा आहे तुमची लसावी. यांनी भागल्यावर 3 उरल्या पाहिजे म्हणते. कोणासोबत?
सर्वात मोठी 4 अंकी संख्या, तर यामधून सर्वात मोठी इथून नको पाहिजे, आपल्याला माहित आहे ना सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती असते, सांगा रे. सर्वात मोठी 4 अंकी संख्या, गुड, 9999. तर 9900 ला 60 ने भागाकार करून टाका फक्त. तर चला 9999 ला 60 ने भागाकार केल्या असता 60 एक 6, 9तून शून्य गेला 9 आणि हा किती 3 आणि हा किती 9. आता 399 60च्या फाड्यामध्ये कुठे येतात 399, 66 जा 6 जा 360 येतात ना, त्याच्यावरती नाही जाऊ शकत. किती जा 360. ठीक आहे, किती उरले रे 9 आणि 9तून 6 गेले पुन्हा 3, अजून तेवढाच आला का रे. चला 6 जा किती 360 म्हणजे किती पुन्हा किती रे 3 आणि हा 9 म्हणजे मला एक गोष्ट सांग, या 4 अंकी संख्येला भागाकार होण्यासाठी पूर्ण भाग जाण्यासाठी कोण रोखत आहे 39 रोखत आहे. हे खालची संख्या रोखत आहे ना, 60च्या फाड्यात 39 येतच नाही, तर यामधून जर मी 39 मायनस केलं तर मला ती संख्या भेटेल की नाही भेटेल. समजलं मी काय म्हणताय. हेच एकमेव अशी संख्या आहे जे या 9999 ला भाग होण्यासाठी रोखत आहे, पूर्णपणे भाग जाण्यासाठी. म्हणून काय करायचं 9999 मधून काय मायनस कराल रे 39 म्हणजे हा शून्य. थांब शून्य, 9तून 3 गेला किती 6 आणि हा किती 9. आता पाहाल तुम्ही सर असं तर दिसूनच तयार राहिल्याची का करू 9960 ही संख्या तर मिळाली आम्हाला, एक कंडिशन फुलफिल झाली की 4 अंकी हे आहे 4 अंकी जे याच्यानी भाग जाते, पण भागल्यावर म्हणते तिसरी गोष्ट तर विसरलेत तुम्ही 3 उरल्या पाहिजे. भागल्यावर काय म्हणते 3 उरल्या पाहिजे. तर 3 केव्हा उरेल रे, जेव्हा उरल्या पाहिजे म्हणजे बेरीज करावं लागेल, म्हणजे +3 करल्यावर म्हणजे 9963 तुमचं उत्तर. हा समजलं का. बघा 3 कंडिशन तुम्हाला त्यांनी दिलं. पहिली कंडिशन लसावी काढा, पहिली कंडिशन लसावी काढा. लसावी काढल्यावर तुम्हाला 4 अंकी संख्या भेटणार आहे का नाही. 4 अंकी संख्या तुम्हाला माहिती आहे कोणती सगळ्यात मोठी, ते आहे 9999. पण तुम्ही जेव्हा त्याला भाग देता 60नी लसावीनी तेव्हा तुम्हाला माहित पडते, काय माहिती पडते रे कि थांबा. ठीक है, तो देखिए सीधा हम लोगों ने किस हिसाब से इसको सॉल्व किए. आपल्याला काय मिळाली रे, भाग केल्यानंतर 39 ही संख्या जिम्मेदार आहे त्या 60 ला पूर्णपणे भाग करण्यास, सॉरी 9999 ला पूर्णपणे भाग करण्यासाठी. क्या बात क्लियर है सभी को. कुठला पुंगा वाजून आला रे. चला ठीक आहे, तर 39 9960 ही संख्या माहिती झाली आपल्याला की ही काय आहे 4 अंकी संख्या आहे, पण भागल्यावर 3 उरल्या पाहिजे म्हणते. किती उरल्या पाहिजे म्हणते 3. तर उरण्यासाठी +3 करावं लागेल तेव्हाच तो उरणार ना. ठीक आहे, म्हणून +3 केल्यावर तुम्हाला संख्या काय माहित झाली 9963. क्लियर है ठीक है बच्चा. तो ये शायद आपको समझ में आया होगा, कोई इसमें डाउट हो तो मुझे क्लास में पूछ लेना. ओके चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखिए बच्चा. 4, 6, 12, 18 आणि 25 चे लसावी एलसीएम कसं काढू. 4, 6 थांबा असं नाही करायचं. 4, 6, 12, 18 आणि 25. मला एक गोष्ट सांग, 4च्या फाड्यामध्ये 12 येतात, 6च्या फाड्यामध्ये 12 येतात, यांना घ्यायच नको, डायरेक्ट फक्त आणि डायरेक्ट 12, 18 आणि 25 चीच लसावी काढ, उत्तर तुमच्या समोर राहणार. समजलं का. हे नवीन ट्रिक, म्हणजे असं काही ट्रिक नाही आहे, पण माहिती आहे ना आपल्याला 4च्या फाड्यात 12 येतात, 6च्या फाड्यात पण 12 येतात, ते ह्या दोघांना घ्यायच नको ना सध्या. डायरेक्ट याला घेऊ 12, 18 आणि 25. कोणाच्या फाड्यात येतात हे 12, 18, 3 3 चौ 3 सक आणि हा 25. आता 2 2 जा 2 3 जा आणि हा 25. सगळेच काय आहेत, हा नाही आहे पण नाहीतरी तोच येणार आहे ना, म्हणून काय 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 25. ठीक आहे. आता पाय 2 2 जा 4 आणि 25 चौ 100 आणि 3 तिरी 9 म्हणजे 9 गुणिला 100 म्हणजे किती होतात 900. तुमचं उत्तर किती राहणार रे 900. क्या ये बात पकड़ में आई बच्चा. तुमच्या लसावी काय राहणार 900. क्या ये आपको समझ में आया सभी को. ठीक है.
किंवा तुमची मर्जी, तुम्ही याला पूर्णही सॉल्व्ह करू शकता. समजलं ना? ठीक आहे. मी बघा 4 आणि 6 गायबच करून टाकलं. का? कारण की 4 12च्या फळ्यात येते, 6 12च्या. म्हणजे एक नवीन नवीन गोष्टी अभ्यास म्हणजे शिका रे, जेणेकरून कसं आहे, कितीही प्रॉब्लेम असलं आपल्याला, किती मोठे मोठे अगर सपोज एलसीएम काढायला दिलं, आपण डिलीट करून टाकायचे त्यामधलं. जर हा 4च्या फळ्यामध्ये 12 येत आहे, 6च्याही फळ्यामध्ये 12 येत आहे, या दोघांना घेण्यात काही अर्थच नाही ना. डायरेक्ट 12 घ्या, 18 घ्या आणि 25ची एलसीएम काढा, रप रप काढायचा. आणि 25 सारखे आकडे, 5 सारखे आकडे असे जपून ठेवायचे. का? कारण की 25 चौ किती होतात? डायरेक्ट उत्तर 100. 25 दुने किती? 50. हे म्हणजे असं पट गुणाकार करायला बरं होते आपल्याला. ठीक आहे. याचं उत्तर किती रे? 900. नेक्स्ट एक्झाम्पल. जर दोन सहमूळ संख्यांचा गुणाकार 289 असेल. आता सहमूळ म्हणजे काय असते? सहमूळ म्हणजे को प्राइम नंबर. आठवते? को प्राइम नंबर. अब मैं ज्यादा डिटेल में इसके जाऊंगा नहीं. को प्राइम नंबर आपको पता है. भाई सहमूळ संख्यांचा गुणाकार 289 असेल तर त्याची लसावी किती? तीच राहणार ना. वही रहेगा ना. सहमूळ संख्या त्यापैकी एक संख्या जर मूळ राहते, जोडी असते ना रे आपली, जोडी. कुठली पण सहमूळ संख्यांची जे जोडी असते, ठीक आहे, त्याचं गुणाकार म्हणजे त्याची लसावी, ह्या लक्षातच ठेवायचं. सहमूळ म्हणा, सहमूळ संख्यांची लसावी ही त्यांच्या गुणाकाराच्या बरोबरीची असते. म्हणून त्याचं उत्तर 289. समजलं बच्चा? क्या बात क्लियर है सभी को? चलो नेक्स्ट प्रश्न. 140 खालीलपैकी कोणत्या संख्येपैकी सर्वात कमी सामान्य गुणाकार आहे? कसलं? पर्यायापैकी जे काही पर्याय दिसत आहेत ना तुम्हाला, या पर्यायापैकी कोणता असा पर्याय आहे म्हणते ज्याचं तुम्ही सर्वात कमी म्हणजे लसावीच होते. म्हणजे यापैकी कोणती अशी संख्या आहे, 3 संख्या ज्यांची लसावी 140 आहे? उलटा प्रश्न विचारला. ठीक आहे. कसं करा? 4 7 आणि 2 याची लसावी 140 होऊ शकते का? तुम्ही स्वतःच विचार करा. ठीक आहे. 7 आहे ना तो. 4 7 आणि 2 2 2 7 आणि 1. हा काय झाला रे? 2 7 14 14 2 28 आहे. मग 140 पाहिजे ना आपल्याला. हा कॅन्सलच वाटत आहे रे आपल्याला. 8 5 आणि 3 करून बघू बरं. 8 5 आणि 3 काय वाटतोय रे? 2 4 5 जसं तसं 3 ऍट दिमाग खराब. 2 5 10 आणि 4 3 12 120 ऍट. हाही नाही होत. ठीक आहे. हाही कॅन्सल. चला 2 आणि 56 तो तर होऊच नाही शकत. 2 आणि 56 होऊ शकते का? एक यांचा गुणाकार कराल 56 गुणिला 2 अगर सपोज कराल 2 6 12 2 5 112 होऊच नाही शकत. हाही कॅन्सल. म्हणजे उरलं कोण? डी उत्तर तुमचं. कसं करणार? बघा 4 10 आणि 14 म्हणजे 2 2 5 7 बस हे सगळेच मूळ संख्या झाल्या. तर सी करून टाका. 2 2 4 आणि 4 पंचे 20 आणि 20 7 140. म्हणजे हीच एकमेव असे 3 संख्या आहेत ज्याला काय 140 ने पूर्णपणे भागली, म्हणजे लसावी 3 झाली त्याची. समजलं का? असे प्रश्न देतात तुम्हाला दिमाग खराब करावासाठी. ओके. तर चला नेक्स्ट रप काढू आता. पहिला अजून किती राहिले? आता 20 प्रश्न राहिले. ठीक आहे. चला 128 256 आणि 328 चा सर्वात मोठा सामान्य. सर्वात मोठा म्हणजे काय असते? मसावी की लसावी? सबसे बडी मसावी. म्हणजे तुम्हाला मसावी विचारलाय त्यांनी. 128 256 आणि 328 मसावी कसे काढतात सांगा बरं. माहिती आहे का तुम्हाला? तिसरा. चल लक्ष दे ध्यान दे. 128 256 328 या तीनही संख्यांना कोणती संख्या परिपूर्णपणे भाग जाते ते फक्त बघायचं. पर्यायापैकी पण सांगणार, ओळखायची कला. किंवा आता मी तुम्हाला प्रॉपर एक मसावी काढण्याची पद्धत सांगत आहे. आता 128 च्या डबल किती असते? 256 ना. 128 ला अगर 2 ने गुणाकार कराल तर 256 येते. म्हणजे झालं. तर हा इथून एवढं समजलं. आता 2 संख्याच राहिल्या फक्त 256 आणि 328. चला 328 थांबा रे. इकडून घेतो सुरुवात. 328 ला कशाने डिवाइड करायचं? आता मग 128 नीच करायचे. ठीक आहे.
समजलं? कारण की 128 याला भाग जाते ना, म्हणजे हा 128 आणि 328 याबद्दलच आता डिस्कस करा. कसं? 128 किती जा 328 होतो? ऑलमोस्ट जवळ 2 जा करून पाहू. किती? 256. किती उरलं रे? 72. ठीक आहे. आता 72 उरलं तर पुन्हा याला डिवाइड करतो आपण, माहित आहे ना ते पद्धत 128 सोबत. तर 72 किती जा? 1 जा. डबल कराल तर मोठा होतोय तो. तर हा 72 मायनस कराल तर किती होते? 8तून 2 गेलं, 8तून 2 6 आणि हा 12तून 7 गेला, किती? 56. ठीक आहे. मग हा 56 ला कशाने डिवाइड करतो आपण? 72 ला. 56 किती जा 72? नाही होत. 1 जा 56. किती उरलं रे? 12तून 6 गेले 6 आणि हा किती? 1. ठीक आहे. हा 6 आणि हा किती? 1. मला एक गोष्ट सांग आता, या 16 ला कशाने डिवाइड करायला लागेल? 56 ला. 16च्या फाड्यामध्ये 56 येतात का? नाही. तर 16 किती जा 56 च्या आसपास? तिर्री. 16 3 जा 48. किती उरले? 8. उरले की नाही उरले? आता हा 8 ला कशाने डिवाइड करू? 16 नी. आणि जातो की नाही जात भाग? 8 दुने 16 आणि ज्यानी भाग शून्य गेल्यावर जे कुठलीही आधीची संख्या असते तेच तुमची काय असते? मसावी असते. म्हणजे किती रे? 8. समजलं का? आता इतका मोठा पोटीपुराण करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? या पर्यायापैकी संख्या बघायचे जे 128, 256 आणि 328 ला भाग जाते. बस इतकं करू शकता. 16 ने भाग जाते का रे? 16च्या फळ्यामध्ये 128 येतात का? येतात? येत नाही? करून बघायचं ना असा रपरप्पा असा पा. 16च्या फाळ्यामध्ये 128 माहित आहे. आता बघा 16 म्हणजे 8 केव्हा येतात? 16 किती जा? 6 8 जा 48. ठीक आहे. आता बघा आणि 8 1 जा 8. अरे येत आहेत ना रे. फाळा तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. 16 येत आहे. 256 होतात का? करून पाहू. त्याचा स्क्वेअरच आहे 16चा स्क्वेअर. पण 328 होतात का? नाही होत. म्हणजे हा 16 कॅन्सल. ठीक आहे. तसंच म्हणजे असं डिवाइड करून पाहायचं पटपट पटपट पटपट. तर 8 ने करून पाहाल तर 128 पण भाग जातात, 256 पण भाग जातात आणि 328 पण भाग जातात. क्लियर है बच्चा? ऐसे भी कर सकते हो, नहीं तो फिर ये तो अपनी पेटेंट है ही. ये तो बिल्कुल पेटेंट है ना? मर्जी तुमची. ठीक आहे. चलो नेक्स्ट सवाल. बघा काय म्हणतोय प्रश्न, की प्रत्येक केसमध्ये 905 आणि 1265 ला भागून 5 उरलेली सर्वात मोठी संख्या कोणती म्हणते? प्रत्येक केसमध्ये. तर मला एक गोष्ट सांगा, प्रत्येक केसमध्ये किती उरल्या पाहिजे म्हणते? 5 उरलं पाहिजे. तर 5 पहिलेच मायनस करून टाका. 905 मधून 5 गेले 900. 1265 मधून 5 गेले 1260. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? काय बात क्लिअर हुई? आता यांच्या दोघांची काय काढून टाका? मसावी. का? कारण की सर्वात मोठी म्हटलं ना त्याने. लहान म्हटलं असतं तर मग तुम्ही लसावी केलं असतं. या 900 आणि 1260 याची काय काढायची? मसावी. मसावीच का बरं काढत आहे ग मी? कारण की सर्वात मोठी संख्या त्यांनी म्हटली. काय म्हटलं त्यांनी? सर्वात मोठी संख्या म्हटलं. चला मला सांगा, सर्वात मोठी संख्या जर तो म्हणत असेल, लक्ष दे का गुडिया, सर्वात मोठी संख्या जर तो म्हणत असेल, सर्वात मोठी, ठीक आहे, 900 आणि 1260 याची काय काढायची? मसावी काढून टाकायची. ओके. तर चला 900 आणि 1260 ची मसावी काढायची आहे. तर काय करतो रे आपण? 1260 आतमध्ये ठेवा, 900 बाहेर. चला काय 900 किती जा? 900 1 जा. डबल कराल तर 1800 होतो. तो 1 जाच करावा लागेल. 900 1 जा 900. काय ग? अरे हो 900 आहे हा. ठीक आहे. हा 900 1 जा 900. शून्य. अरे काय झालं रे, याला लिहित का नाही? हा शून्य 6तून शून्य गेला 6, 12तून 9 गेले किती रे? 360. आता या 360 ला याने डिवाइड करा. काय होणार? 900. काय होतो रे 360 गुनी जा किती? अगर 2 जा करोगे तो हो सकता है, लेकिन 3 जा करोगे तो 900 के ऊपर जाएगा. ठीक है. तो 2 जा करोगे तो 0, 2 6 जा 12 और 2 3 जा 6 नहीं, 2 3 जा 7 हो जाएगा. 720. कितना? 10 से 2 गया 8 और ये कितना गया? 180. क्लियर हुआ? अब इस 180 को इससे डिवाइड करो. समझ में आ रहा है रे? 3 से 60 किती जा? 18 दुने 36 होतात, म्हणजे 360. म्हणजे हा किती? तुमची मसावी किती राहणार? मसावी किती राहणार? 180. पण हा उत्तर आहे का तुमचा? हो ना जी, हाच राहील ना. पहिलेच तुम्ही -5 केले आहे ना, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. उत्तर तुमचा टिंग 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 ये वाला उत्तर.
ही मस्त बदक झालं रे. चलो समजे उत्तर काढण्याची कला समजलं. जर त्यांनी म्हटलंय की 5 उरलं पाहिजे तर पहिलेच 5 मायनस करून टाका ना रे, तेव्हाच तर तुमचं 5 उरेल ना. आणि मग तो सगळ्यात मोठी म्हणताय म्हणून काय काढायचं ते मसावी. काय काढायची मसावी. ठीक आहे, चला समजलं ना. नेक्स्ट प्रश्न पाहिजे. अरे रे 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 अब इसमें से क्या आहे, हे सगळ्यात सोपं काम आहे. काय बघा, 2 2 2 2 सर्वात सामान्य घटक, सर्वोच्च सामान्य घटक म्हणजे काय असते, मसावी की लसावी. सर्वोच्च, सर्वोच्च म्हणजे सगळ्यात मोठा झाला. सर्वोच्च म्हणजे सगळ्यात मोठा, तर म्हणजे HCF. आणि HCF मध्ये काय असतात, नेहमी जे समान घटक असतात फक्त तेच राहतात. तर पाय 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 5 असं एक्झाम मध्ये नाही करायचं, तिथंच करायचं. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 7. बघ समानवाले हाय हाय आणि हाय. मग अजून समान आहे का काही, नाही. म्हणजे उत्तर 2 गुणिला 2 गुणिला 3 कुठे आहे, सी उत्तर. समझ में आया, समझ में आया, नहीं समझा, समझ में आया क्या सभी को. चलो नेक्स्ट प्रश्न पाय. सलग 2 विषम संख्यांचा सर्वोच्च सामान्य घटक असेल. सलग 2. आता सलग 2 म्हणजे काय असते, कंटिन्यू वाले. कंटिन्यू वाले माहिती आहे ना तुम्हाला. अगं कंटिन्यू जे बिलकुल कंटिन्यू येतात ते पण विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्यामध्ये फरक माहित आहे ना. विषम संख्या कोणाला म्हणायचं, नसतात, त्याला काय म्हणायचं, विषम संख्या. ठीक आहे, तर चला लक्ष द्या आता, लक्ष दे आता. मी काय म्हणतो, सर्वोच्च सलग 2 विषय संख्यांची सर्वोच्च सामान्य घटक असेल. कोणतं पण 2 घेऊ शकतो ना आपण, सलग 2 कोणतं राहणार, कोणती राहणार. सलग विषम संख्या म्हटलं म्हणजे विषम संख्या कोणत्या राहतात सांग बरं. संख्या कोणत्या, संख्या सांग मला, संख्या कोणत्या. तर 1, मग 3, मग 5, मग 7, मग 9, मग 11. कोणत्याही सलग 2 पकड म्हणते, कोणतेही 2 पकड तू. 5 आणि 7 पकड, पकडलं मी. 5 आणि 7 यांची जर तू मसावी पकडशील, हे तर मूळच संख्या आहेत ना, यांची काय राहणार कधी पण ना 5 7च्या फळ्यात आहेत ना 7 5च्या फळ्यात आहेत. याची मसावी नेहमी काय राहणार, सांगितलं होतं 1. गुड बच्चा, तर उत्तर तुमचा 1 राहणार. बहुत बढिया, समजलं. कोणतीही मूळ संख्या पकडा, त्याची जे मसावी असते ती नेहमी काय राहणार, 1 राहणार. काय राहणार, 1च राहणार. समजलं का, प्रकार समजलं, पॉइंट समझ में आया सभी को. ठीक आहे, कोणतीही पकड ना, जसं आता तू 9 आणि 11 पकड. 9 आणि अगर सपोज 11 पकडलं, या संख्याची अगर सपोज तू मसावी काढायला जाशील, तर 9 म्हणजे काय, 3 गुणिला 3 गुणिला 1. आणि 11 म्हणजे काय, तर 11 गुणिला 1. समान वाटत आहे का काही तुम्हाला, कुछ भी सेम नाही दिख रहा है. काय सेम आहे, फक्त एकच आहे ना. तर त्याचं उत्तर तुम्ही कोणतंही पकडा रे, कोणतेही 2 विषम संख्यांची सलग 2 विषम संख्यांची मसावी नेहमी म्हणायचं 100% काय राहणार, एकच राहणार. समजलं का बच्चा. नेक्स्ट प्रश्न. सर्वात मोठी संख्या कोणती आहे ज्याने 144 आणि 492 ने नीट भाग जातो. सर्वात मोठी म्हणल्यावर काय येतं तुमच्या दिमागात, मसावीच येणार, मसावीच येणार की नाही येणार, सर्वात मोठी आहे ना. तर 144 आणि 192 ची तुम्हाला फक्त मसावी काढणे आहे, उत्तर तुमच्या समोर राहणार. ठीक आहे, कसं काढाल माहित आहे, 144 आणि 492. आता मी काय लिहिलं रे, 192. ठीक है, चला बघा बघा, आता इसको सॉल्व करके दिखाता मैं आपको. मसावी काढणे, तर 492 ब्रैकेट के अंदर और 144 बाहर. चला 144 तिर्री 432 होगा बच्चा, होगा. उरले किती, 60. मग 60 ने याला डिवाइड कर, माहित आहे ना ही पद्धत. ठीक आहे, चला 60 ने अगर सपोज 60 कितीचा अगर दुर्री कराल तर 120 होतोय, तिर्री कराल तर 80 होणार. 180 नाही, कामात नाही तो. 120 किती उरले रे, 0 आणि हे 24. आता या 24 ला 60 ने डिवाइड करा, तर किती उरतात रे, 24 किती जा, 1 जा कराल, 2 जा कराल तर हा होते, 3 जा कराल तर 60च्या वरती जातो है ना. 2 जा कराल तर किती, 80 20 48. किती उरले रे, 10तून 8 गेले 2, म्हणजे हे किती 12. आता या 12ला 24 ने डिवाइड करा. सर एकच नंबर काम, 12 दुने 24. आणि जे जेव्हा 0 येते त्याच्या आधीवालाच HCF असते.
म्हणजे मसावी किती आहे तुमची? ही 12. समजलं का? उत्तर तुमचा 12. क्या ये बात क्लियर हुआ बच्चा? क्या ये बात कौन सी ट्रिक थी बच्चा, बताओ बरा? बहुत बढ़िया बच्चा, डायरेक्ट भी कर सकते हो, जैसे मैंने बताया था आप लोगों को, ये अपने क्लास के बच्चों ने बताया, जिसका नाम है प्रांजल और मानवी। इसका कहना ये है कि सर हम लोग डायरेक्ट यहां से देख सकते हैं की बापा या पर्यायापैकी कोणती अशी संख्या आहे, रपरप पर्यायापैकी रप 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 डिवाइड या दोन्ही संख्येला होतोय। 24 होऊ शकते का रे? 24च्या फाळ्यामध्ये 144 येतात का? येतात का? हे बघायचं. 492च्या फाळ्यामध्ये येतात का? नाही. ठीक आहे, दोन्ही संख्या 36च्या पण फाळ्यामध्ये दोन्ही संख्या नाहीयेत, 48 मध्ये पण दोन्ही संख्या नाहीयेत, पण 12 ही एकमेव संख्या आहे जी 144 आणि 492 ला भाग जाते. समजलं का? समजलं का? ठीक आहे. आणि जनरली परीक्षेमध्ये काय करायचं माहित आहे का? जितकी मोठी संख्या म्हणाल ना, जितकी मोठी संख्या तितकी पर्यायामधली छोटी संख्या पावायची. छोटी कोणती आहे? 12. डिवाइड करून पावायचा, झाला, खतम म्हणायचा, दुसरा काही पावायची गरज नाही. रप. समजला? ठीक आहे. तर चला नेक्स्ट 45, 432 आणि 561 ला भाग केल्यास प्रत्येक बाबतीत समान सेम शिल्लक राहिले ती सर्वात मोठी संख्या सांगा म्हणते. म्हणजे मसावीच आहे ना का? दुसरी कोणती राहील का? मसावीच राहील ना? ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांगा, काय म्हणत आहे तो की बघा भागल्यास प्रत्येक बाबतीत समान शिल्लक राहिले पाहिजे, बिलकुल समान प्रत्येकामध्ये. एक काम करू ना आपण, प्रत्येकाला एकमेकांनी मायनस करून ठेवून देऊ आणि ते जे उत्तर येणार त्याची मसावी काढू. चालेल? पाय समान म्हणत आहे म्हणून तो समान म्हणत आहे म्हणून समानसाठी बघा काय होणार, 400 अरे येत का नाही 432 मधून 45 मायनस करू. ठीक आहे. 561 मधून 432 मायनस करू. ठीक आहे. आणि या बघ 561 मधून 45 ही मायनस करू. म्हणजे हे जे खालच्या संख्या भेटतील ना आपल्याला, आता पहा 12तून 5 गेले किती 7 आणि हा 8 आणि हा 3. ठीक आहे. आता 11तून 2 गेले किती 9 आणि हा 2 आणि हा 1. ठीक आहे. आणि आता बघ 11तून 5 गेले किती 5 आणि 1 आणि 6. आता हे जे संख्या भेटले आपल्याला यांची का करू, मसावी काढू. पाय मसावी काढशील यांची तर काय होणार, सीधा पाय रे, कोणाची मसावी काढू आपण, 129 आणि 320. अरे हा 129 तीनच्याच फाळ्यात येतो, म्हणजे आता पहिलेच कटला. पा 387 को आप अगर सपोज ध्यान दे बच्चा 129 के साथ डिवाइड करोगे तो 3 होता कितना 387 म्हणजे 0. तुमचा हा 129 तर याची दोघांची मसावी झाली. ठीक आहे. ठीक आहे. 129 कोणाची मसावी झाली, दोघांची. आता 516 उरला आहे, 516 ला 129 ने डिवाइड करा. चला 516 129 काय होणार, 516 आहे ना. ठीक आहे. किती जा सर, हा तर मला 4चा दिसत आहे जी. 516 गुणाकार करायला पाहाल तर 4 ने छेदते, तर याची मसावी किती राहणार, मसावी किती राहणार, आलेला म्हणजे किती 129. हा तुमचं उत्तर. क्या बात क्लियर हुआ बच्चा? क्या बात क्लियर हुआ? इसमें थोड़ा घुमा फिरा के आपको ऐसे पूछा था कि 45, 432 आणि 561 ला भागाकार केल्यास प्रत्येक बाबतीत, म्हणजे तुम्ही याला भागाकार केल्यास जे कुठली पण सगळ्यात मोठी संख्या येणार आहे ना, ते बिलकुल प्रत्येक बाबतीत समान राहायला पाहिजे. तर सगळ्यात मोठी संख्या म्हणजे काय रे, मसावीच ना. तर या मसावीला 129 ला जेव्हा तुम्ही 45 नाही भाग कराल, 432 नाही भाग कराल, 556 नाही भाग कराल, तर समान येणार आहे. काय उरणार आहे, समान. शिल्लक जे राहील ना प्रत्येकामध्ये ते समानच राहील. क्या बात क्लियर हुई बच्चा? तो उसके लिए पहिले एकमेकांशी त्यांना वजाबाकी करून टाका आणि जे काही संख्या येणार आहे त्याची काय काढायची, मसावी काढा. काय बात क्लियर हुई बच्चा? क्लियर हुआ? चलो नेक्स्ट. तुम्हाला जायचं आहे का? बघा आता नवीन प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये सर्वात जास्त सामान्य घटक 1 आहे? कोणत्या जोडीमध्ये, विचार करा बरं. सर्वात जास्त सामान्य घटक म्हणजे काय, कधी लक्षात ठेवायचं की सगळ्यात जास्त सामान्य घटक हा एकमेव, कधी पण हा एक जो आहे ना, ठीक आहे, हा कधी पण मूळ संख्यांच्या स्वरूपामध्येच येते. एक जरी जोडी मूळ असेल ना तुमची, समजून जाल की तो तुमचं उत्तर आहे. पाय 8 मूळ आहे का, 44 मूळ आहे का, कॅन्सल. 6 मूळ नाही, 33 मूळ नाही, कॅन्सल. 11च्या फाळ्यात येते ना, 3च्या फाळ्यात येतो. ठीक आहे.
म्हणजे अशी संख्या पाहायची जे कोणाच्याच फळ्यात येत नाही. 2ही येते, 16ही येते, ठीक आहे. 2 फळ्यात येते ना, 2च्या फळ्यात हा येते ना, म्हणून हा. नाही तर म्हणाल की सर 2 तर मूळ संख्या आहे, असं नको कराल, ठीक आहे. याच्यामध्ये येणार आहे बरं. हा चल 4 आणि 67, सर 67 मूळ आहे, म्हणजे हाच तुमचा उत्तर आहे. समजलं का? अशीच जोडी बघायची होती तुम्हाला. यांचा आता तुम्ही HCF काढाल तर एकच येणार आहे ना. HCF जर तुम्ही काढाल तर काय येणार रे? एकच येणार. क्या क्लियर, बात क्लियर हुई सभी को? नेक्स्ट प्रश्न पहा. गौरवकडे 56 बिस्किट आणि 88 चॉकलेट्स आहेत. किती? 56 बिस्किट आणि 88 चॉकलेट. तो मुलांना समान प्रमाणात बिस्किटे आणि चॉकलेट देतो, तर नंतर जास्तीत जास्त मुले शोधा म्हणते. कसे करा, विचार करा. गुड बच्चा, बहुत अच्छा सोचा आप लोगों ने, ठीक है. कुछ नहीं, हम लोग बस इसमें से पर्यायामधून आपण फक्त पर्याय जे कुठले पण आहे ते बघूया की 56 ला आणि 88 ला भाग कोणतं जाते. एकमेव संख्या आहे जो 56 मध्ये पण भाग जाते, 88 मध्ये पण भाग जाते. समजलं? म्हणजे तुमचं उत्तर 8 आहे. ठीक आहे. हे डायरेक्ट झालं. तर प्रॉपर तुम्हाला पाहिजे तर मोठ्यात मोठी संख्या काढावं लागेल, म्हणजे काय? मसावी. 56 ला 88 सोबत डिवाइड करा. किती? 1 जा 56. किती उरलं? 32. किती? कोणाला? 56 ला डिवाइड करा आता. किती उरलं? 32 एक 32. किती उरले? 24. मग या 24 ला 32 ने डिवाइड करा. किती उरले? 24 एक 24. किती उरला? 8. आता 8 ला कोणाला डिवाइड करा? 24. म्हणजे 8 तिरी 24. म्हणजे शून्य कोणी आणलं? 8 ने. म्हणजे हे काय तुमची HCF. बस, म्हणजे उत्तर किती? समजलं? डायरेक्ट पण करू शकता बच्चा, किंवा हे तर आहेच तुम्हाला, ठीक आहे. ज्याला नाही माहिती आहे, ठीक आहे, समान प्रमाणात चॉकलेट आल्या पाहिजे. समजलं ना? असं त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे. चलो तो नेक्स्ट सवाल देखा. 3 से 56, 8 से 38, 4 से 56 आणि 7 से 80 चे मसावी काढा रपाक से. अरे याच्यामध्ये विचार करण्याचा काही प्रश्नच नाही आहे. डायरेक्ट आपलं काम काय आहे? जे पर्याय दिसतात ना त्याच्यामधून पाहून टाकायचं की त्या प्रत्येक संख्याला भाग कोणती संख्या जात आहे. पाय पाय 8 म्हणजे पूर्णचे तीनही संख्या गेल्या पाहिजे, ठीक आहे. पण ते मला मोठी नाही वाटत आहे, ठीक आहे. मोठी म्हणजे सगळ्यात छोटी असते, इथे लक्षात ठेवायचं मसावीमध्ये. हा आणि 4 56 पहा, शेवटचे 2 अंक 4 ने भाग जातात का? 56 ठीक आहे, चाललं जाईल. पण 38 4च्या फळ्यात येतात का? नाही, हा तर पहिलेच कॅन्सल झाला. 8ही कॅन्सल झाला. 6 म्हणजे 6 होत नाही शकत ना, मोठी आहे 2 पेक्षा. 2 म्हणजे का बघ, 6 आहे, 8 आहे, 6 आहे, 0 आहे, म्हणजे 2च्या फळ्यामध्ये 100%. आणि मोठ्यात मोठी तेच होणार ना. भलेही दिसायला लहान आहे, भलेही दिसायला लहान आहे, पण मोठ्यात मोठी असते. मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला काय, की मसावी कधी पण काढत असताना लक्षात ठेवायचं की छोटू कोणती आहे. हे बघा, पर्यायापैकी छोटू, आणि त्याला बघा की भाग जाते का. हो, उत्तर जी. ठीक आहे. नाही तर मग पोथी पुराण तुम्ही करू शकता. कसं माहित आहे? असं 356 असं तसं बहुत वेळ जाणार. टाइमपास करायची गरज आहे का आपल्याला? नाही. चला नेक्स्ट देखते बच्चा. सर्वात मोठी संख्या शोधा जी 245 आणि 147 ला भागल्यावर अनुक्रमे 2 आणि 7 उरेल. उरणारी म्हणताय म्हणजे मायनस पहिलेच करून टाका. 245 मधून 2 मायनस करायचं तर 243 झालं, आणि 147 मधून 7 मायनस करायचं तर 180 झालं. क्या ये बात क्लियर हुई क्या? क्या ये बात समझ में आई क्या? तर काही नाही, मसावी काढून टाका. कुणासोबत? 243 आणि 180 सोबत. जसं तुम्ही मसावी काढल्या, असं काढता का मसावी? नाही, हे लसावी झाली पद्धत, ठीक आहे. आता याची मसावी काढायची, कसं काढायचं आपण, कसं काढतो रे? बघा, 243 मोठ्या संख्येला आतमध्ये, छोटूला 180 ला बाहेर. तर डबल कराल तर मोठं होते, ठीक आहे. मोठं होते ना, ठीक आहे. तर 180 एकी 180 किती उरणार? 63. मग ह्या 63 ला कशाने डिवाइड करायचं? 180 ला. 63 ला 180 दुर्री कराल तर 120, तिर्री कराल तर 180 वरती जाणार, मोठी होणार, म्हणजे दुर्रीच करावं लागेल. किती? 126. किती उरणार? 10 तून 6 गेले 54, ठीक आहे. मग या 54 ला 63 ने डिवाइड करा, तर काय होणार रे? 54. 63 वंजाच करावं लागेल. किती? 54. 63 ने 54 मायनस कराल तर 9 उरणार, आणि या 9 ला डिडिंग डिंग 54 किती जा? 9 किती जा? 6 जा 54. म्हणजे उत्तर किती तुमचा? मसावी किती आहे तुमची? 9. समजलं का बच्चा? क्या बात क्लियर हुई? क्या बात क्लियर हुई?
सभी को? ठीक है, चलो नेक्स्ट प्रश्न। ओ, ये तो सही सवाल है, ये बहुत देखे हम लोगों ने। ठीक है, 3 घंटा, ठीक है, अनुक्रमे, मुझे हे बेल असतात ना रे, बेल आइकॉन, जैसे मैं बोलता हूँ, अरे बेल आइकॉन से याद आया, अगर सपोज कोई नया बच्चा हमें देख रहा होगा तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कर ले, और साइड में बेल आइकॉन का बटन भी दबा दे, मतलब आपको जो भी रोज के वीडियो आएंगे टुंग 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 तुम्हारा बेल बजेगा। कैसे बजेगा? टुंग 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 बजेगा। ठीक है, हाँ, तो ऐसे तीन पर्टिक्युलर बेल आहे बच्चा। ठीक आहे, अनुक्रमे 10 मिनिटं, 15 मिनिटं आणि 20 मिनिटांनी वाजतात. कसे वाजतात? अनुक्रमे 10 मिनिटांना, 15 मिनिटांना, 20 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर त्या सकाळी एकाच वेळेस 10 वाजता वाजले असतील तर पुन्हा ते किती वाजता वाजतील एका तासानं? मी काय सांगू? सांगतो. पाय, काही नाही करावं का, जेव्हा केव्हा असं असलं अंतराने वाजत आहेत, एकाच वेळेस वाजतले ना ते, त्यासाठी काय करायचं? लसावी. बस, दुसरा तिसरा काही नाही विचार करायचा. 10, 15 आणि 20 ची लसावी तोंडी सांगू शकता का तुम्ही? 10 नाही, पाय हो, गुड. पाय, 10च्या फाड्यामध्ये 20 येतो, 10च्या फाड्यामध्ये 20 येतो, म्हणजे 10ला विसरून जा. फक्त उरलं कोण आता? 15 आणि 20. समजला का? अरे समजला ना? आता मला सांगा, आता याचं अगर सपोज तुम्ही लसावी काढाल तर 5 तिरी 5 समजला? नाही समजला का तुम्हाला? नाही समजला का तुम्हाला? समजला ना? 5 तिरी 15 आणि 5 20. आता हा एक मूळ संख्या आहे ना, चला सी करून टाका. तर 5 गुणिला 3 गुणिला 4, 5 20 आणि 20 तिरी 60, म्हणजे किती मिनिटं? आता इथं हा मिनिट आहे म्हणून 60 मिनिटं झालं. किती झाले रे? 60 मिनिटांनंतर. तर 60 मिनिटांनंतर म्हणजे इथं तास आहे ना, तर 60 मिनिटं म्हणजे किती तास? 1 तास. किती वाजता वाजली होती? 10 वाजता वाजलं होतं ते. किती मिनिटां, आता किती तासानंतर वाजणार आहे? 1 तासानंतर. तर प्लस करा, म्हणजे किती? 11 वाजेच वाजेल ना का? म्हणजे उत्तर किती? सकाळचे 11 वाजता पुन्हा वाजेल ते. डिंग डिंग. समजला का? काय बात क्लियर हुई बच्चा सभी को? जेव्हा केव्हा असा प्रश्न असला डायरेक्ट का करायची? लसावी करून टाकायचं. चला नेक्स्ट. दोन संख्यांचे गुणोत्तर 50-7 आहे. जर त्याचा मसावी 18 असेल तर त्याची संख्या सांगा. एचसीएफच्या ठिकाणी तुम्हाला काय राहणार? मसावी राहणार, किंवा एचसीएफ पण राहू शकते, मर्जी आहे त्याची. ठीक आहे बच्चा? ओके, आता लसावी आहे म्हणते रे तो. काय म्हणते? लसावी 18 आहे म्हणते. दोन संख्या तुम्हाला त्याने दिलंच आहे, दोन संख्यांचा गुणोत्तर दिलाय 50-7. ठीक आहे, तर हा 18 म्हणजे हा 18 जे संख्या आहे, जर ती मसावी आहे तर याला पण गुणाकारामध्ये येते आणि याला पण गुणाकारामध्ये येते. तर पहिलेच गुणाकार करून ठेवून द्या. 5 गुणिला 18 आणि 7 गुणिला 18. आता 18 पाचे 90. ठीक आहे, आणि 18 साती 126 बच्चा. क्या ये बात क्लियर हुई? ठीक आहे, आता तुम्ही दुसरा तिसरा काही करावचा गरज नाही. आलं तरी का तुमचा आन्सर? 90 आणि 126 कुठे आहे? उत्तर. इतने चिल्लर चल्लर प्रश्न राहतात का? खरं सांगतो. क्या ये बात पकड़ में आई क्या? क्या ये बात पकड़ में आई क्या? तो सामने बढ़ेंगे क्या? तो चलो बढ़ते हैं. चलो नेक्स्ट. चलो आखिरी के पड़ाव में आ रहे बच्चा आपण. पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांमध्ये 3 आणि 9 या दोन्हीने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती म्हणते? पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांमध्ये म्हणते किती? पहिल्या 100. तर मला एक गोष्ट सांग रे बच्चा, पहिल्या 100 तर 3 आणि 9, जर 3 ने भाग जात असेल तर 9 ने 100% जाणार ना. म्हणजे याला एकालाच पकडू ना आपण. तर पहिल्या 100 ला भाग देऊन टाकू. 100 ला कशाने? 9 ने भाग द्या, खतम. 3 ला का नाही घेतलं मी? कारण की जर 9 ची कसोटी 3 ची कसोटी सारखीच आहे ना, तर मोठी संख्या घेतो ना मी डायरेक्ट रफसे. 9 किती जा? अरे डायरेक्टच माहित आहे आपल्याला 9 किती जा? 9 म्हणजे 9 होते, पण डायरेक्ट आपल्याला हे माहित आहे ना 9 11 जा 99 पण होतो. एक उरला म्हणजे किती संख्या आहेत तशा? 11 संख्या. उत्तर. समझ में आया क्या? ठीक है, ये रप 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 सॉल्व करने की कोशिश करना बच्चा. ठीक है, नहीं तो फिर नॉर्मल आप ऐसे भी कर सकते हो. कसं? 9 1 9 किती रे? 1 9 1 9 किती रे? किती? 11 संख्या. असा करा नाही, असा करा. गोष्ट तर एकच आहे ना का? फाड येते येतात ना आम्हाला, मग त्याचा यूज करायचा ना. चलो नेक्स्ट प्रश्न. डिंग डिंग. दोन संख्यांचा लसावी 4. अरे दोन संख्या म्हणता बरोबर आपल्या दिमागात कोणता फॉर्म्युला आला पाहिजे?
पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. माहिती आहे ना फॉर्म्युला सगळ्यांना? ठीक आहे, चलो. तर दोन संख्यांची लसावी आहे म्हणते किती? 456. आणि त्यांची मसावी किती आहे? 2. यापैकी एक संख्या आहे म्हणते 38. दुसरी संख्या सांगा म्हणते. अरे वा 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 वा. 456 गुणिला 2 भागीला 38. क्या बात क्लियर हुई? क्या बात क्लियर हुई बच्चा? आता हा 2 किती जा? 19 जा. आणि 19 किती जा? पर्यायापैकी विचार करू शकता तुम्ही डायरेक्ट रपाक से. 2 जा. 2 कुठे आहे? अरे सर 3 ठिकाणी आहे. आणि मग हा किती? तर हा 7. नाही 4. 24 तुमचं उत्तर राहणार बच्चा. ठीक आहे, काय बात क्लियर हुई? या फक्त 19ला यांनी गुणाकार करून पहा कोणतं 456 येते. उत्तर तुमच्या समोर राहणार. काय बात क्लियर हुई बच्चा? रफ रफ उत्तर काढायचं का? काही टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. घड्याळाचे पुन्हा तोच. घड्याळाचे 2 ब्रँड 5 आणि 9 पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत. घड्याळाचे 2 ब्रँड, जे काही 2 ब्रँड असतील त्या या असे पॅकिंग आहे. याच्यामध्ये 5 घड्याळे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5. आणि दुसरी आहे ब्रँड जे 9 पॅक मध्ये आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे पॅकिंग केली आहे. ठीक आहे, ठीक आहे. जर मला दोन्ही ब्रँडची समान संख्येची घड्याळे खरेदी करायची असतील तर मी प्रत्येक ब्रँडची किमान किती पॅक खरेदी करणार? समजलं का प्रश्न? प्रश्न समजा क्या? सोपा प्रश्न आहे रे. ठीक आहे, बघा. जर मला समान खरेदी करायची असतील ना, बिलकुल दोन्ही समान आले असतील, ठीक आहे, तर काय नाही, इथे 5 होते, इथे 9 होते. यांची डायरेक्ट तुम्ही काय काढून टाका? काय काढून टाका? लसावी काढा पहिले. लसावी काय असते? 5 गुणिला 9 किती? 45. समजलं? आता बघा सगळ्यात मोठा लॉजिक. सगळ्यात मोठा लॉजिक काय आहे? 45 आहे. ठीक आहे, आता या 45ला लक्ष दे. आता इथं हा एक ए नावाचा ब्रँड आहे हा, आणि हा बी नावाचा ब्रँड आहे. ठीक आहे, लक्ष दे. तर हा ए नावाचा ब्रँड याच्याकडे किती आहेत? इथे 5. किती आहेत हे? 5. तर 5च्या असं काय कराल जे 45 होते? 5 किती जा 45? ए ब्रँडचे तुमच्याकडे किती होते? 5. 5चे किती आहेत तुमच्याकडे? हे 9 बी चे ब्रँडचे. तर ए ब्रँडचे असं काय करू जे 45 होणार 5 सोबत? 5 होते ना तुमच्याकडे, तर काय करावं लागेल? 9 पॉकेट घ्यावं लागतील. किती पॉकेट घ्यावं लागतील? 9 पॉकेट घ्यावं लागतील. आणि बी चे तुमच्याकडे किती आहेत? 9. तर 9 चे 45 होण्यासाठी किती पॉकेट घ्यावं लागतील? किती? 5. तर 9 पॉकेट कोणाचे घ्यावं लागतील? पहिल्या ब्रँडचे. आणि 5 पॉकेट घ्यावं लागतील कोणत्या ब्रँडचे? दुसऱ्या ब्रँडचे. तर 9 आणि 5 कुठे आहे? 9 आणि 5 कुठे? तो तुमचा उत्तर. वा वा, डिडिंग डिंग. समजला का? लसावी करून टाकायची, मस्त टुकुर टुकुर पावायचा. त्या 45ला करण्यासाठी मला तो ए ब्रँडचे किती करावं लागतील? तर 9. समजलं का? 9 पॅकेट खरीदी करावं लागतील. समजलं का? चलो, क्या बात क्लियर हुई बच्चा? ठीक है, इसको अच्छे से कर लेना, बहुत इंपॉर्टेंट सवाल है ये. ओके, ठीक है. अब नेक्स्ट सवाल बच्चा. बस आखिरी पड़ाव में हम लोग आ रहे हैं, खत्म है अभी. देख बच्चा, हाँ, 90, 120 आणि 200च्या लसावी आणि एचसीएफ मधील लसावी आणि मसावी यातील फरक म्हणते तो. आता लसावी काढावा लागेल. चला काढून टाकू बापा. लसावी काढायसाठी 90, 120 आणि हा 200. पहिले 0 मरतात का बरं? कारण की 10 तर आहेच त्यांचं. ठीक आहे, चला 10 मध्ये तो झालाच. रप रप. हा, उरले काय रे? फक्त म्हणजे 9, 12 आणि 20. चल आता काय कोणाच्या फाड्यात येतात रे? 3च्या. तर 3 तिर्री 3 चव. आणि हा नाही येत ना जी, ठेव मग तसाच. ठीक आहे, मग 4च्या फाड्यात येतात की नाही येत? हा, एका रप रप. समजा ना, हा किती? 5. हे झाली मूळ संख्या. हे का? चला सी करून टाका. किती? 10 तिर्री 4 तिर्री 5. समजला का? 4 पंचे 20 आणि 3 तिरी हा 20 आणि हा 9 आणि हा 10. तर 10 20 जा 200 इंटू 9 किती? 9 दुने 1800. तुमची काय आली रे? लसावी आली. हे लसावी आली. उत्तर आहे का? नाही. चला आता मसावी काढायची आहे. मसावी. दोघांची मसावी, तिघांची मसावी काढायची आहे. तुम्हाला मला सांगा रे, 90, 120 आणि 200 या तिघांना भाग जाणारी एकमेव संख्या कोणती होती रे? सांगा बरं. 10 होती. तर याची मसावी काय राहणार? बस टाइमपास करायची गरज आहे का? 10 तुमची मसावी. समजला? तर आता या 1800 आणि 10 मध्ये फरक किती आहे? फरक विचारला ना, तर 1800 मधून 10 गेले किती? 1700.
80 नाही 90. मला वाटलं तुम्ही 80 म्हणजे. अच्छा ठीक आहे 90. उत्तर टिडिंग डिंग. फरक विचारला नव्हता त्यांना. समजला का? लसावी काढता काढताच आपल्याला काय भेटते? मसावी भेटते. मसावी कसं निघते? तीनही संख्यानं भाग कोणती संख्या जाते पाहायची. तीनही संख्यानं काय पाहायचा? तीनही संख्यानं भाग कोणती जाते. ठीक है, चलो समझ में आया करे सभी को? चलो बस आखिरी खत्म कर रहे हैं अपन. आखिरी एग्जाम्पल अभी. दोन संख्यांच्या, अरे दिमाग खराब बना. पहिली संख्या दुसरी संख्यांचा गुणाकार 180 आहे. जर दोन संख्यांचे एचसीएफ दिलं नाही म्हणजे आपला फॉर्म्युला आपला कोणता? दोन संख्यांचा गुणाकार हे कधी पण लसावी आणि मसावी यांचं काय असते? गुणाकाराचे स्वरूप असते. तर पहिली संख्यांचा गुणाकार आणि दुसऱ्या संख्यांचा गुणाकार किती आहे? 180. पहिले लसावी किती आहे? लसावी काळा म्हणते. मसावी किती आहे? 6. इकडे जाईल तर किती होईल जी? 180 भागीला 6 किती जा? 30. म्हणजे लसावी किती? 30. ठीक है, चलो मेरे को बताना बच्चा, ग्रुप में नहीं डालना, यहीं पे मार्क डालो कमेंट में. ठीक है, कि आपको कितने कितने मार्क मिले करके. कितने में से 31 का पेपर था शायद. ठीक है, चलो नेक्स्ट. 68 आणि 152 संख्यांचा मसावी 4 आहे म्हणते. म्हणजे दोन संख्यांची मसावी 4 आहे तर लसावी सांगा. हा बया समजते का रे आम्हाला रे? हा डायरेक्ट लसावीचा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला. आता इथं कसं करू शकतो आपण? दोन संख्यांचा गुणाकार 68 आणि 152 तो भागीला जातो की नाही जात? म्हणजे किती? 4. रप आपण उत्तर काढू. 4च्या खेळामध्ये 68 येतात का? जातो. चला ठीक आहे, जाते तर करू. कसं? 4 जा 16 होते तर 4 3 जा 12. 32 म्हणजे 8. म्हणजे 68 इंटू 38 कराल तर तुमचं उत्तर 8 8 64. 4 कुठे येते? 1 2. अरे बापा 4 ठिकाणी येऊन राहिला. ठीक आहे, तर अशा वेळेस डायरेक्टली गुणाकार करणं आपलं पॉसिबल राहील का? नाही. चला 8 8 64. 6 8 जा 48 प्लस 6 कितना होगा? 52 प्लस 3 8 जा 8 3 24. ठीक आहे, आता 64 कुठे आहे का? कुठे आहे? सर एकाही जागी नसायची. काहीतरी गलती झाला बच्चा अपना. कुछ तो गलत हुआ. यहाँ पे गलत हुआ था बच्चा. देखो अपना गलत क्या हुआ? देखो 6 8 जा 48 प्लस 6 कितना होता? 54 होता. चलो 4, तो ये देखो 4 और 4 कितनी? 84 कुठे है? 84 कहां पे? बस खत्म. सामने नहीं बढ़ेंगे. सामने बढ़ेंगे क्या? मतलब ही नहीं बच्चा मल्टीपल करके हो. ठीक है, क्या बात क्लियर हुई क्या? चलो नेक्स्ट प्रश्न. 45 आणि 75 चे लसावी आणि एचसीएफ चे गुणाकार खालीलपैकी कोणत्या समान राहील म्हणते? 45 आणि 75 चे लसावी आणि एचसीएफ चे गुणाकार खालीलपैकी कोणता समान राहील? कोणता राहील रे? दोघांची लसावी आणि मसावी यांचे गुणाकार. हा दोन्ही संख्यांचे उत्पादन, दोन्ही संख्यांचे भागफल, संख्यांचा फरक, संख्यांची बेरीज. हा तर राहूच नाही शकत. संख्यांचा फरकही नाही राहू शकत. संख्यांचा भागफल म्हणजे काय होते? भागाकार नाही राहू शकत. दोन्ही संख्यांच्या उत्पादनच राहू शकते. उत्पादन म्हणजे गुणाकार. हा लक्षात ठेव. समजलं का? तुमचे फक्त डोरे फ्यूज केलं त्यांना शब्द ठेव. ठीक आहे, तर हाच तुमचा ए उत्तर राहणार. क्लियर आहे बच्चा? काय बात क्लियर है? गुणाकार दोन्ही संख्यांच्या गुणाकारच असते ना रे. पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचं काय असते? कधी पण लसावी आणि मसावी म्हणजे एचसीएफ यांचं काय असते? गुणाकारच असते. क्लियर है बच्चा? ठीक है, चलो नेक्स्ट प्रश्न. लास्ट प्रश्न देखेंगे अपन. इतना प्रश्न लास्ट प्रश्न. अरे तसंच आहे रे. सांगू का उत्तर का तुम्हाला येते? चला सांगूनच देतो. 4 चौकांवरील वाहतूक दिवे, हे नाही का ट्यूबलाइट नाही दिवे राहतात, सिग्नल. ठीक आहे, 6 सेकंद होत बरं. मगाशी मिनिट होता 12 सेकंद. ठीक आहे, आणि हा 16 सेकंद. ठीक आहे, अरे बापा 25 सेकंड आहे. ठीक आहे, 25 सेकंद. ठीक आहे, तर असे ते चालू होतात. तर 10:25 ते एकत्र चालू झाले म्हणते. का झाले म्हणते? एकत्र चालू झाले. जर ते एकत्र चालू झाले तर पुन्हा किती वाजता ते एकत्र अजून चालू होतील असा तो प्रश्न म्हणते. मी म्हणतो का? नाही. तर अशा वेळेस का करावचा का? सीधा 6च्या 12च्या आणि 16च्या लसावी काढून टाकायचा. लसावी कोणाची? 6 12 16 आणि 25 ची. काय बात क्लियर हुई बच्चा? काय बात क्लियर हुई सभी को? तर लसावी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहा 6च्या फाळ्यात 12 येतात ना, म्हणजे 6ला विसरून जा, डायरेक्ट 12 पकडा. समजलं का? म्हणजे जितका छोटा होईल तितकं बरं ना रे. चल 2च्या फाळ्यात येते का? 2 6 जा आणि हा
तर 2 करण्यापेक्षा आपण मोठी संख्या घेतलं तितकं बरं. 4च्या फळ्यात 12 येतात, 16 येतात. 4 तिर्री 4 चौ आणि हा 25 जसंच्या तसं. आता नाही 3च्या फळ्यात 4 येत, नाही 4च्या फळ्यात 25 आहेत. 2 न कराल तर तेच होणार आहे भानगड. त्याच्यापेक्षा का करा, डायरेक्ट सी करून टाका. तर 4 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 25. आता 25 चौरे 100 आणि 4 तिरी रे 4 तिरी 12. 12 गुणिला 100 म्हणजे 1200 सेकंड होते तर सेकंड राहतील. आता सेकंडचा रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, मिनिट मध्ये. तर 1200 भागीला काय करावं लागेल, 60. 00 मेला. 60 किती जा, 6 2 जा 12 आणि ते 0 म्हणजे किती मिनिटं, 20 मिनिटानंतर वाजणार आहे. तर आधी किती मिनिटानंतर वाजली होती, 10 वाजून 25. तर 20 मिनिटं बेरीज करा, 10 वाजून 45 मिनिटांनी ते वाजणार आहे. खत्म. उत्तर कोटा है पहला. क्या ये बात पकड़ में आई सभी को? तो यहाँ पे बच्चा अपना ये पूरा का पूरा पेपर कंप्लीट हो चुका है. ठीक है, आई होप आपको ये समझ में आया होगा. आपको कितने मार्क मिले हैं अब भी यहीं पे मुझे भेजो. ग्रुप पे कोई बच्चा नहीं भेजेगा, यहीं पे मुझे सारे के सारे बच्चे भेजेंगे, पूरे के पूरे बच्चे जितने भी है अपने, यहीं पे मुझे मार्क भेजो. मैं देखूंगा कि भाई किसको कितने मार्क मिले. और कल तो जरूर लेके आ जाना बच्चा, जो भी आपके है मैं साइन करूंगा प्रॉपरली. मैं देखूंगा कितने बच्चे ने प्रॉपरली सॉल्व किया है कि नहीं किया है. ईमानदारी से मुझको यहाँ पे आपके सारे के सारे आंसर दिखे हुए दिखने चाहिए. ठीक है, कोई भी ज्यादा मार्क पाने के चक्कर में, ठीक है, और स्मार्ट बनने के चक्कर में फालतू में ज्यादा मार्क मत भेज देना, क्योंकि अगले महीने से तो आपने बिल्कुल पॉइंट टू पॉइंट टेस्ट जब चालू होगी तो वो पेपर मैं खुद चेक करूंगा. तब पता ही चल जाएगा किसको कितने मार्क मिलते थे और कितने मिल सकते हैं. ठीक है, तो मेहनत अभी से चालू कर दो बच्चा. कुछ नहीं है, मैं बोल रहा हूं, ये रिवीजन के तौर पे आप लीजिए. ठीक है, प्रॉपरली आपकी पढ़ाई होगी ही होगी. क्लियर है? ठीक है, पॉइंट टू पॉइंट जितने भी हमने पढ़े हैं ना, सारे के सारे चैप्टर पढ़ना चालू कर दो. ठीक है, चलो. तो क्या ये बात समझ में आई सभी को, हाँ या ना? ठीक है, तो चलो गुड बच्चा. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच बच्चा. बाय बाय.